म्हणसाल की तुमचा पहिला प्रश्न कुठला होता? त्यांनी वेळोवेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही मोबाईलचा मुद्दा विचारला. त्याच्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी कल्पना नाही, त्याची कल्पना पुसटची दिली नाही आणि त्याच्या कल्पनाही नाही, कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती कुठलं भाष्यही झालेलं नाही. हे मोबाईलचं चॅटिंगच्या बाबतीत तुम्ही ते त्यांनी सरळ सरळ माझ्या मुलीच्या चारित्र्यावरती संशय घेतलेला आहे. दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा, तर त्यांचा असा आरोप आहे की माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून घेतला. जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता, माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे, पण माझ्या त्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक 1.5 लाख रुपये 1,52,000चा मोबाईल तो मी आत्ता 2-3 महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे. त्याची मागणीनुसार तुम्ही दिला की त्यांनी मागितलं? नाही, त्यांनी मागितला. माझी मुली इथं असतं, माझी मुलगी माझ्या घरी होती. घरी असताना वाकडच्या क्रोमामध्ये ते आले. वाकडच्या क्रोमामध्ये माझ्या मुलीला इथनं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं की मला मोबाईल तुझ्या पप्पाकडून घेऊन दे. मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला, त्याचे रेकॉर्डही आहेत. मुलीचा फोन त्यांनी काढावं आणि ते सिद्ध होईल. फोन केलेला आहे, ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यांना मी मोबाईल दिला. त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलेला आहे. त्या मोबाईलची ही रिसेट, क्रोमा शोरूमची रिसेट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा. त्याची तारीख हे मला वाटतं 18/9/2024ला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेलं आहे आणि त्याचे जे EMI आहेत, मी आजही हप्ते भरतो, त्याची EMI भरतोय. ते बँकेचं स्टेटमेंटवरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्यावं. त्याच्यात ते दुसरा आरोप होता तो म्हणजे सुमनेसाठी आम्ही छळ केला नाही.